नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। मी आहे अरविंद गुटे। आज जो आपण टॉपिक पाहणार आहोत तो आहे जो आता येणाऱ्या 3 फेब्रुवारीला जी महापारेषणची जी एग्जाम होणार आहे त्या परीक्षेसाठी किंवा एग्जामसाठी जी काही महत्त्वाचे MCQ आहेत, जे प्रश्न आहेत त्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तर चला मित्रांनो, बघूया आपण प्रश्न। पहिला प्रश्न, वीज प्रवाहाला होणाऱ्या प्रतिरोधाला खालीलपैकी काय म्हणून ओळखले जाते? ऑप्शन 1 रोध, ऑप्शन 2 प्रवहन, ऑप्शन 3 प्रवक्ता, ऑप्शन 4 विद्युत स्थिती क्षेत्र। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 रेझिस्टन्स म्हणजे रोध। तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 2 जो की आपल्यासाठी हा आहे, रेझिस्टन्सच्या सांकेतिक रंग संकेतानुसार जर अंकाचे मूल्य 8 असेल तर त्या पट्ट्याचा रंग कोणता असेल? ऑप्शन 1 काळा, ऑप्शन 2 तपकिरी, ऑप्शन 3 सफेद, ऑप्शन 4 राखाडी। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 राखाडी। तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 3 जो की आपल्यासाठी हा आहे, जर विद्युत दाब किंवा विद्युत प्रवाह वेळेबरोबर बदलत असेल तर त्याची पोलॅरिटी ध्रुवता एकसारखीच असेल तर त्याला म्हणतात? ऑप्शन 1 दिशिक स्रोत, ऑप्शन 2 धन स्रोत, ऑप्शन 3 ऋण स्रोत, ऑप्शन 4 AC विद्युत दाब स्रोत। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 एक दिशिक स्रोत। तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 4 जो की आपल्यासाठी हा आहे, जेव्हा उद्दीपन आणि प्रतिसाद लय यांची अदलाबदली केली जाऊ शकते तेव्हा त्या नेटवर्कला म्हटले जाते? ऑप्शन 1 अन्योन्यता, ऑप्शन 2 प्रज्वलित नेटवर्क, ऑप्शन 3 द्विपक्षीय नेटवर्क, ऑप्शन 4 रेषीय नेटवर्क। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 अन्योन्यता। तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 5 जो की आपल्यासाठी हा आहे, न्यूनतम ऊर्जेच्या स्थिती डॅश डॅश म्हणतात? ऑप्शन 1 उत्तेजित, ऑप्शन 2 सामान्य, ऑप्शन 3 प्रामाणिक, ऑप्शन 4 महत्त्वाची। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 सामान्य। तर बघूया मित्रांनो पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी, खालीलपैकी कोणती गोष्ट विजेचा एक निष्कृष्ट वाहक आहे? ऑप्शन 1 ॲल्युमिनियम, ऑप्शन 2 चांदी, ऑप्शन 3 तांबे, ऑप्शन 4 हिरा। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 हिरा। तर बघूया पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 7, वाहकताचे मापन केल्यास गतिशीलची खालील गोष्टीचा उपयोग करून गणितात करता येते? ऑप्शन 1 हॉल गुणांक, ऑप्शन 2 हॉल वीज प्रवाह, ऑप्शन 3 हॉल परिणाम, ऑप्शन 4 हॉल विद्युत दाब। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 हॉल परिणाम। तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 8 जो की आपल्यासाठी हा आहे, रिव्हर्स रिकव्हरी टाइमचे एकक काय आहे? ऑप्शन 1 न्यूटन सेकंद, ऑप्शन 2 पिकोफॅरेड, ऑप्शन 3 मेगावॅट, ऑप्शन 4 मायक्रो एम्पियर। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 न्यूटन सेकंद। तर मित्रांनो, बघूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे। प्रश्न क्रमांक 9, शैक्षणिक क्षेत्रात कोणत्या प्रकारचे रोबोट्स वापरले जातात? ऑप्शन 1 कृत्रिम बुद्धिमत्ता असलेले, ऑप्शन 2 सामान्य, ऑप्शन 3 औद्योगिक,
ऑप्शन 4 हॉबी रोबोट. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 हॉबी रोबोट. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 10 जो की आपल्यासाठी द्विमान संख्या बायनरी नंबर प्रणाली व्यवस्थापनेसाठी हे नाव देखील आहे. ऑप्शन ए आधार 2 पद्धती, ऑप्शन 2 आधार 4 पद्धती, ऑप्शन 3 आधार 6 पद्धती, ऑप्शन 4 आधार 8 पद्धती. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 2 आधार 2 पद्धती. तर मित्रांनो बघूया पुढील प्रश्न क्रमांक 11 जो की आपल्यासाठी दशांश पद्धतीत 28 बरोबर डॅश इतके आहे. ऑप्शन ए 256, ऑप्शन 2 128, ऑप्शन 3 512, ऑप्शन 4 120. याचं उत्तर आहे 1 256. तर मित्रांनो बघूया पुढील प्रश्न क्रमांक 12. दिलेले चिन्ह कोणते लॉजिक गेट सूचित करते. ऑप्शन ए AND गेट, ऑप्शन 2 OR गेट, ऑप्शन 3 NOR गेट, ऑप्शन 4 NAND गेट. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे OR गेट. तर मित्रांनो बघूया पुढील प्रश्न क्रमांक 13 जो की आपल्यासाठी हा आहे CPUच्या बाहेर असलेल्या उपकरणाला डॅश असे म्हणतात. ऑप्शन 1 डेटा, ऑप्शन 2 बस, ऑप्शन 3 मेमरी युनिट, ऑप्शन 4 परिधीय उपकरणे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 परिधीय उपकरणे. तर बघूया मित्रांनो पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे बेसिक स्टॅप मायक्रो कंट्रोलर BSI ची मॉड्यूलच्या प्रोसेसची गती काय असते. ऑप्शन ए 20 मेगाहर्ट्ज, ऑप्शन 2 8 मेगाहर्ट्ज, ऑप्शन 3 4 मेगाहर्ट्ज, ऑप्शन 4 50 मेगाहर्ट्ज. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 4 मेगाहर्ट्ज. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 15. एका डॅश मध्ये 12 ते 99 गेट्स कॅपॅसिटी असतात. ऑप्शन ए मध्यम श्रेणी संकलन, ऑप्शन 2 लघु श्रेणी संकलन, ऑप्शन 3 विशाल श्रेणी संकलन, ऑप्शन 4 अतिविशाल श्रेणी संकलन. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 मध्यम श्रेणी संकलन. तर मित्रांनो बघूया पुढील प्रश्न क्रमांक 16 जो की आपल्यासाठी एका सिरीज मोटरच्या गतीचे नियमन शंट मोटार पेक्षा डॅश असते. ऑप्शन 1 सामान्य, ऑप्शन 2 स्थिर, ऑप्शन 3 बदलणारे, ऑप्शन 4 निष्कृष्ट. मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 निष्कृष्ट म्हणजे पुअर. तर मित्रांनो बघूया पुढील प्रश्न क्रमांक 17 जो की आपल्यासाठी मोटारच्या कार्यात एका वीज प्रवाहास कायम विरोध करणाऱ्या EMF ला डॅश म्हणतात. ऑप्शन 1 विरुद्ध, ऑप्शन 2 टॉर्क, ऑप्शन 3 अक्ष टॉर्क, ऑप्शन 4 प्रवाह. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 विरुद्ध. तर बघूया मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक 18. DC मोटरमध्ये DC पुरवठा सुरू करतानाचा दांडा डॅश स्थितीत नेऊन सुरू करतात. ऑप्शन 1 बंद, ऑप्शन 2 चालू, ऑप्शन 3 उदासीन, ऑप्शन 4 उलट्या दिशेने. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑफ. तर बघूया मित्रांनो पुढील प्रश्न आपल्यासाठी हा आहे कोणती गोष्ट दंडगोलीय आकाराची असते आणि अक्षावर बसवलेली असते. ऑप्शन 1 पोल्स, ऑप्शन 2 योक, ऑप्शन 3 फील्ड वाइंडिंग, ऑप्शन 4 यापैकी कोणी नाही. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 योक. तर मित्रांनो बघूया पुढील
प्रश्न क्रमांक 20 जो की आपल्यासाठी हा आहे. कोणती प्रसंगी कॉइलची पातळी चुंबकीय क्षेत्राशी लंब असते? ऑप्शन 1 इन्स्टंट 4, ऑप्शन 2 इन्स्टंट 3, ऑप्शन 3 इन्स्टंट 2, ऑप्शन 4 इन्स्टंट 1. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 इन्स्टंट 1. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 21 जो की आपल्यासाठी हा आहे. डीसी यंत्राच्या कोणत्या भागात खालील कार्य असतात? ऑप्शन 1 आर्मेचर वाहनापासून विजेच्या संग्रहाला सुकर बनविणे, ऑप्शन 2 मोटर्सच्या संदर्भात एक दिवसीय टॉर्क निर्माण करणे, ऑप्शन 1 ब्रशेस, ऑप्शन 2 बेअरिंग, ऑप्शन 3 कम्युटेटर, ऑप्शन 4 शाफ्ट. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 कम्युटेटर. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 22 जो की आपल्यासाठी इंडक्शन मशीन आणि सिनक्रॉस मशीनमध्ये प्रामुख्याने कोणत्या प्रकारचे वाइंडिंग वापरले जाते? ऑप्शन 1 खुल्या प्रकारचे वाइंडिंग, ऑप्शन 2 लॅप वाइंडिंग, ऑप्शन 3 आर्मेचर वाइंडिंग, ऑप्शन 4 एक द्विस्तारिक वाइंडिंग. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 खुल्या प्रकारचे वाइंडिंग. तर मित्रांनो बघूया पुढील प्रश्न क्रमांक 23. विद्युत प्रवाहाच्या काही खंडास जोडलेल्या कॉइलच्या 2 बाजूमधील अंतरास काय म्हणतात? ऑप्शन 1 मागील पिच, ऑप्शन 2 पोल पिच, ऑप्शन 3 वाइंडिंग पिच, ऑप्शन 4 समोरील पिच. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 फ्रंट पिच. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 24 जो की आपल्यासाठी हा आहे. मागणी मीटर हे कोणत्या प्रकारच्या उपकरणाचे एक उदाहरण आहे? नोंदणी उपकरण, ऑप्शन 2 सूचक उपकरण, ऑप्शन 3 संकलित उपकरण, ऑप्शन 4 परिपूर्ण उपकरण. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 नोंदणी उपकरण. तर बघूया मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक 25 जो की आपल्यासाठी हा आहे. एकेरी श्रेणीच्या व्होल्टमीटर किंवा ॲममीटर इलेक्ट्रोडायनॅमिक उपकरणासाठी अनुमत त्रुटीची टक्केवारी किती असते? ऑप्शन 1 0.3%, ऑप्शन 2 0.2%, ऑप्शन 3 0.25%, ऑप्शन 4 1 ते 3.5%. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 0.3%. तर बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 26 जो आपल्यासाठी हा आहे. फॉस्फरस ब्रॉन्झसाठी 20 अंश तापमानावर रोज तापमान गुणांक काय असतो? ऑप्शन 1 0.0039, ऑप्शन 2 0.001, ऑप्शन 3 4 गुणिले 10⁻⁶, ऑप्शन 4 1.72 गुणिले 10⁻⁸. उत्तर आहे ऑप्शन 2. पुढील प्रश्न. चलित यंत्रणेच्या वजनात घट करून कोणत्या प्रकारच्या त्रुटी कमी केल्या जाऊ शकतात? ऑप्शन ए वारंवारता त्रुटी, ऑप्शन 2 पंचशील त्रुटी, ऑप्शन 3 तापमान त्रुटी, ऑप्शन 4 घर्षण त्रुटी. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 घर्षण त्रुटी. तर बघूया आपण पुढील प्रश्न. कोणत्या पद्धतीस इंडक्शन मोटरची जोडणी क्रमबद्धता असे देखील म्हणतात? ऑप्शन 1 ध्रुव बदलणे, ऑप्शन 2 रोटर सर्किटमध्ये स्लिप वारंवारता ईएमएफ इंजेक्ट करणे, ऑप्शन 3 कॅसेट नियंत्रण, ऑप्शन 4 क्रेमर यंत्रणा.
या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 कॅस्केड नियंत्रण। तर बघूया मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक 29 जो आपल्यासाठी हा आहे, रोटरची संकालिक गती आणि वास्तविक गती यांच्या दरम्यानच्या फरकाला डॅश असे म्हणतात। ऑप्शन 1 स्लिप, ऑप्शन 2 रिंग, ऑप्शन 3 रोटर रिॲक्शन, ऑप्शन 4 वाउंड रोटर। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 स्लिप। तर बघूया मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक 30, खालील समीकरण कोणत्या प्रकारचे नुकसान दर्शवते? PM बरोबर P2 मायनस PC। ऑप्शन ए रोटर कॉपर नुसार, ऑप्शन 2 स्टेटर नुकसान, ऑप्शन 3 शाफ्ट नुकसान, ऑप्शन 4 एकूण यांत्रिक ऊर्जेची हानी। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 एकूण यांत्रिक ऊर्जेची हानी। तर बघूया मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक 31 जो की आपल्यासाठी हा आहे, एखाद्या पर्यायी ऊर्जेच्या स्वरूपातून विद्युत ऊर्जेत रूपांतरण करण्याच्या प्रक्रियेला म्हणतात। ऑप्शन ए निर्मिती, ऑप्शन 2 पारेषण, ऑप्शन 3 वितरण, ऑप्शन 4 वापर। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 निर्मिती। तर बघूया मित्रांनो पुढील प्रश्न, खालील दिलेल्या आकृतीत 4 ध्रुवी ग्राम रिंग वाइंडिंगचा कोणता प्रकार दर्शविते? ऑप्शन 1 क्रॉस सेक्शनल, ऑप्शन 2 सक्षम आर्मेचर सर्किट, ऑप्शन 3 सुविकृत समकक्ष आर्मेचर सर्किट, ऑप्शन 4 जटिल समकक्ष आर्मेचर सर्किट। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 क्रॉस सेक्शन। तर बघूया मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक 33 जो आपल्यासाठी हा आहे, एका एकेरी वाहनाला एक सामान्य 5x10 मॅक्सवेल चुंबकीय क्षेत्रातून जाण्यास 30 मिलीसेकंद लागतात, तर डॅश निर्माण होणारा सरासरी विद्युत दाब शोधा। ऑप्शन 1 1.65 व्होल्ट, ऑप्शन 2 1.66 व्होल्ट, ऑप्शन 3 1.67 व्होल्ट, ऑप्शन 4 1.68 व्होल्ट। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 1.66 व्होल्ट। तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 33, खालील आकृती कोणत्या प्रकारचे वाइंडिंग दर्शवते? ऑप्शन 1 परफॉर्मन्स आर्मेचर कॉइल, ऑप्शन 2 लॅप वाउंड कॉइल, ऑप्शन 3 वेब वाउंड कॉइल, ऑप्शन 4 द्विस्तरीय वाइंडिंग। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 द्विस्तरीय वाइंडिंग। तर मित्रांनो बघूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, लहान इंडक्शन मोटर आणि लहान विशिष्ट इंडक्शन मोटर्समध्ये कोणत्या प्रकारचे वाइंडिंग वापरले जाते? ऑप्शन ए लॅप आणि तरंग वाइंडिंग, ऑप्शन 2 AC सकालिक विद्युत जनित्र आर्मेचर वाइंडिंग, ऑप्शन 3 अर्थ आणि संपूर्ण कॉइल वाइंडिंग, ऑप्शन 4 जीवायुक्त किंवा आशिक पिच वाइंडिंग। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 अर्धे आणि संपूर्ण कॉइल वाइंडिंग। तर मित्रांनो बघूया पुढील प्रश्न क्रमांक 36, डॅश मध्ये लोड व्होल्टेज वैशिष्ट्य असतात ज्यामध्ये लोड नसताना आणि पूर्ण लोड असताना व्होल्टेज समान असते। ऑप्शन 1 समयुक्त जनित्र, ऑप्शन 2 अंडर कंपाऊंड जनरेटर, ऑप्शन 3 ओव्हर कंपाऊंड जनरेटर, ऑप्शन 4 वेल्डिंग जनरेटर। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 फॉल्ट कंपाऊंड जनरेटर।
तर मित्रांनो बघूया पुढील प्रश्न क्रमांक 37 जो आपल्यासाठी हा आहे. असा गुणधर्म ज्याला त्याच्या महत्त्वविशेष चुंबकीय इंडक्शनद्वारा मोजले जाते त्याला डॅश म्हणतात. ऑप्शन 1 इंटरपोल, ऑप्शन 2 स्पेन्सर कर्व, ऑप्शन 3 शंट जनरेटर, ऑप्शन 4 रिएक्टिव्हिटी. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 रिएक्टिव्हिटी. तर मित्रांनो बघूया पुढील प्रश्न क्रमांक 38 जो आपल्यासाठी हा आहे. संवर्धकाचे मूल्य काय आहे? ऑप्शन 1 1.39 किलोवॅट ताशी वर्गमीटर, ऑप्शन 2 1.40 किलोवॅट ताशी वर्गमीटर, ऑप्शन 3 1.41 किलोवॅट ताशी वर्गमीटर, ऑप्शन 4 1.42 किलोवॅट ताशी वर्ग. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 1.39 किलोवॅट ताशी वर्ग मीटर. तर मित्रांनो बघूया पुढील प्रश्न. उत्पादनातून अवशिष्ट उष्मा जमा करण्याच्या प्रक्रियेला म्हणतात. ऑप्शन 1 कोजनरेशन, ऑप्शन 2 टॉपिक चक्र, ऑप्शन 3 बॉटमिंग चक्र, ऑप्शन 4 संयुक्त उष्मा आणि शक्ती. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 कोजनरेशन. तर मित्रांनो बघूया आता पुढील प्रश्न क्रमांक 40 जो की आपल्यासाठी हा आहे. पवनचक्कीचे उत्पादन याद्वारा दिले जाते. ऑप्शन 1 P बरोबर 2.13 गुणिले 10⁻³ गुणिले किलोवॅट, ऑप्शन 2 P बरोबर 2.14 गुणिले 10⁻³ गुणिले किलोवॅट, ऑप्शन 3 P बरोबर 2.15 गुणिले 10⁻³ गुणिले किलोवॅट, ऑप्शन 4 P बरोबर 2.16 गुणिले 10⁻³ गुणिले किलोवॅट. तर बघूया मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन P बरोबर 2.14 गुणिले 10⁻³ गुणिले किलोवॅट. तर बघूया मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक 41 जो आपल्यासाठी हा आहे. एका डॅश खुली वाहिनी किंवा एक बोगदा असतो जो वीज घराच्या स्थानावर अवलंबून असतो. ऑप्शन 1 गळती, ऑप्शन 2 ट्रॅक, ऑप्शन 3 सर्ज ट्रॅक, ऑप्शन 4 टेल रेस. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 टेल रेस. तर बघूया मित्रांनो पुढील प्रश्न. कोणत्या प्रक्रियेत पाणी मातीच्या पृष्ठभागातील स्तरात प्रवेश करते आणि भूजलाच्या दिशेने खाली मार्गक्रमण करते? ऑप्शन 1 बाष्पोत्सर्जन, ऑप्शन 2 अंतरोदन, ऑप्शन 3 अंतःसरण, ऑप्शन 4 पृष्ठवाह. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 अंतःसरण. तर बघूया मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक 43 जो की आपल्यासाठी हा आहे. ट्रान्समिशन लाईनमधील डॅश याची व्याख्या नो लोड ते फुल लोड करून ग्रहण दिशेला व्होल्टेजमधील बदलाचे गुणोत्तर अशी केले जाते व त्यात प्रवेश बाजूकडील व्होल्टेज आणि वारंवारता स्थिर ते पूर्ण लोड व्होल्टेज असे असते. ऑप्शन 1 नियमन, ऑप्शन 2 कार्यक्षमता, ऑप्शन 3 कामगिरी, ऑप्शन 4 ऊर्जा. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 नियमन. तर बघूया मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक 44. दिलेल्या आकृतीत वरील प्रेक्षकामध्ये कोणत्या प्रकारचा विद्युत रोधक दर्शविला आहे? ऑप्शन 1 शंकल इन्सुलेटर, ऑप्शन 2 सस्पेन्स इन्सुलेटर, ऑप्शन 3 स्ट्रेक इन्सुलेटर, ऑप्शन 4
पिन इन्सुलेटर? तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 पिन इन्सुलेटर. तर बघूया मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक 45 जो की आपल्यासाठी हा आहे. सर्व वैद्यकीय उपचारासाठी ट्रान्सफॉर्मरचे कोणते उपयोजन अनिवार्य आहे? ऑप्शन ए विद्युत आयसोलेशन, ऑप्शन 2 इन्स्पेक्शन मॅचिंग, ऑप्शन 3 इन्स्ट्रुमेंटेशन एक्सटेंट, ऑप्शन 4 AC आणि DC यंत्रणे दरम्यानची लिंक. तर बघूया मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 विद्युत आयसोलेशन. तर बघूया मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक 46 जो की आपल्यासाठी हा आहे. खालील आकृतीत कोणत्या प्रकारचा ट्रान्सफॉर्मर दर्शविला आहे? ऑप्शन ए कोअर प्रकार, ऑप्शन 2 शेल प्रकार, ऑप्शन 3 बेरी प्रकार, ऑप्शन 4 थ्री फेज प्रकार. तर बघूया मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 कोअर प्रकार. तर बघूया मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक 47 जो की आपल्यासाठी 1.8 अश्वशक्तीच्या स्टील फेज मोटरमधील सामायिक मूल्य मायक्रोफॅरेड काय आहे? ऑप्शन 1 100, ऑप्शन 2 80, ऑप्शन 3 135, ऑप्शन 4 175. तर बघूया मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 80. तर बघूया मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक 48 जो की आपल्यासाठी हा आहे. क्वाड आर्चर प्लेसलेटिंग रोटर फील्ड मुख्य प्लेस सेटिंग फील्ड बरोबर अभिक्रिया करते आणि डॅश निर्माण करते. ऑप्शन 1 चुंबकीय क्षेत्र, ऑप्शन 2 इंडक्शन मोटर, ऑप्शन 3 वर्तुळाकार क्षेत्र, ऑप्शन 4 परिणामी क्षेत्र. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 परिणामी क्षेत्र. तर बघूया मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक 49 जो की आपल्यासाठी लो मेल्टिंग पॉइंट असल्यामुळे उच्च वारंवारता केबलसाठी काय वापरले जाऊ शकते? ऑप्शन ए पॉलिव्हिनाइल क्लोराइड, ऑप्शन 2 व्हर्जिन केब्रिक, ऑप्शन 3 पॉलिथिन, ऑप्शन 4 व्हल्कनाइट रबर. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 पॉलिथिन. तर बघूया मित्रांनो पुढील आणि शेवटचा प्रश्न क्रमांक 50 जो की आपल्यासाठी हा आहे. कोणत्या श्रेणीच्या विद्युतरोधी साहित्याच्या विविध प्रकारचे साहित्य असते आणि ते 120 अंश तापमानावर स्वीकारले जाते? ऑप्शन ए क्लास ई, ऑप्शन 2 क्लास वाय, ऑप्शन 3 क्लास एच, ऑप्शन 4 क्लास सी. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 क्लास ई. तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आवडला असेल तर लाईक करा आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलचं नाव आहे गुट्टे सर ITI स्किल. धन्यवाद मित्रांनो.